श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता. चला आज आपण पाहणार आहोत वैभवलक्ष्मीचं व्रत आणि नियम. आपण वैभवलक्ष्मी मातेचं व्रत कसं करायचं, त्याची पूजाविधी आणि त्याला लागणारं साहित्य कोणतं आहे ते आपण आज पाहणार आहोत. श्री वैभवलक्ष्मी मातेचं व्रत श्रद्धायुक्त अंतकरणाने व प्रसन्नतेने करावे. स्त्री पुरुष कोणीही केले तरी हे व्रत चालते. हे व्रत करण्यास शुक्रवारी सुरुवात करावी. आपण 11 शुक्रवार किंवा 21 शुक्रवारांचे हे व्रत करणार हे मनाशी संकल्प करून ठरवावे. ही पूजा आपण स्वतः मनोभावी करावयाची आहे. व्रत सुरू केलेल्या शुक्रवारी गावाला किंवा प्रवास करण्यात आला असेल तर शुक्रवार सोडून द्यावा. त्या दिवशी मनात नामस्मरण करावे व पुढील शुक्रवार करावा. मात्र एकूण जेवढ्या शुक्रवारी पूजेची संकल्प आहे तेवढे शुक्रवार पूर्ण करावेत. आता आपण पाहणार आहोत पूजेसाठी लागणारे साहित्य. शुद्ध पाण्याने भरलेला तांब्या, शंखा, घंटा, तेल वातीसह समई, निरांजन, तुपवात पाण्याने भरलेला दुसरा तांब्या, ताम्हण, फुलपात्र, पळी, वाटी, त्यात अक्षता, गंध, बेल, फुले, तुळशीची पाने, हळदी कुंकू, शेंदूर, अष्टगंध, विड्याची पाने, 2 सुपाऱ्या, दही, दूध, मध, साखर, तूप आणि आपल्याला इथे लागणार आहे नारळ. त्यानंतर तुमच्याकडे जे असतील ते फळे, कापसाची वस्त्रे आणि गोड नैवेद्य. सर्वप्रथम इथे मी आता दोन्ही वाती लावून घेतलेल्या तुपाची आणि तेलाची. आणि आता आपण गणपतीची पूजा करणार आहोत. त्यासाठी फुलाने पाणी शिंपडून हळदी कुंकू लावून शेंदूर, गुलाल, बुक्का, लाल फुले, दुर्वा, निरांजन, अगरबत्ती वळून गुळाचा खडा दाखवून नैवेद्य दाखवावं, प्रार्थना करावी आणि म्हणावे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य. आता आपल्याला थोडेसे तांदूळ घेऊन ते वर्तुळाकार टाकायचे आणि मधोमध किंचित खोलगट करून त्यावर हळदी कुंकवाची स्वास्तिक काढायचे आहे. आणि आपल्याला आता कलश घेऊन त्याला अष्टदिशांनी हळदी कुंकवाच्या उभ्या रेषा मारायच्या आहेत. आणि त्यामध्ये पाणी भरून त्यात नाणे, सुपारी, हळदी कुंकू, फूल टाकायचं आहे. आणि तो कलश आता आपल्याला त्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचा आहे. आता त्या कलशावरती पांढरे तांदूळ घातलेली वाटी किंवा प्लेट ठेवायची आहे. आणि त्यामध्ये एक दागिना किंवा रुपयाचे नाणे किंवा चांदीचा किंवा सोन्याचा दागिना लक्ष्मी स्वरूप मानून ठेवावे आणि त्याची पूजा करावी. लाल फूल, अक्षदा, हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करून घ्यावी. आणि कलशाच्या बाजूला श्रीयंत्र ठेवावे. श्रीयंत्र नसेल तर आपल्या पुस्तकाच्या मागच्या साईडला श्रीयंत्राचा फोटो दिलेला आहे, त्याची पूजा करून घ्यावी. लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवून हळदी कुंकू, अक्षदा वाहाव्यात. आणि त्यानंतर त्याला कापसाची वस्त्रमाळ, फुलाचा हार असेल तर फुलाचा हार किंवा फुले, अष्टगंध वगैरे सगळं वाहून मनोभावी पूजा करून कलशाच्या डाव्या बाजूस नारळ ठेवायचा, त्याचीही पूजा करून घ्यायची आहे. आता आपल्याला हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून पूर्ण गणपती, घंटा आणि त्यानंतर तिथे आपल्याकडे असलेली फळे, नैवेद्याला आपण घेतलेले काजू, बदाम, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, पंचामृत वगैरे सगळं पूजेच्या समोर ठेवायचं आहे. आणि मनोभावी पूजा करायची आणि लक्ष्मी स्तवन श्लोक म्हणायचा आहे. गणेशाय नमः. इंद्रवाच नमस्ते तू महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडाडोळे केला सुरभयंकरी सर्व पापहरी देवी महालक्ष्मी नमोस्तुते. त्यानंतर आता आपल्याला कथा वाचून घ्यायची आहे. जसे कथा, कीर्तन, देवभक्ती, देवपूजा वगैरे चालत असे. चोऱ्या, दरोडे, मद्यपान, जुगारी हे चालत असे. नीतिमान व धर्मशील माणसे त्यापासून 4 हात दूरच होती. अशा या नगरामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. पतीचं नाव युगंधर व पत्नी सेवलिनी. पत्नी भाविक, श्रद्धाळू व सुशिक्षित होती. पती उद्योगी होता, स्थिती चांगली होती, संसार सुखाचा होता. योगिनी रोज देवीच्या गणपतीची आरती करून घ्यायची आहे आता आणि देवीची पण आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण बनवलेला गोडाचा नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर आता आपण उपवास सोडून घ्यायचा आहे. ही पूजा जर मनोभावे केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. जय लक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ.